टोपी आणि गंध असल्याशिवाय आरती करायची नाही. सोंडे माहिती आहे का? असं नाव मुलाला लावलं तरी चालतं. तर काय काहीतरी लावण्याचं प्रतीक. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. गणपती बाप्पा. गणेशोत्सवाची अतिशय धामधुमात उत्साहात स्वागत संपूर्ण भाविकांनी केलंय आणि मोठ्या प्रमाणात गणेशोत्सव सर्वजण साजरा करतायत. ग्रीन अँड क्लीन शिर्डी फाउंडेशनच्या सर्व सदस्यांना आज साई सेवा निवासी मतिमंद स्कूलमध्ये आज या स्पेशल मुलांच्या सोबत गणेशोत्सवाची आरती करण्याचा बहुमान आपल्याला मिळालेला आहे. मित्रांनो, आपण उत्सव अनेक साजरे करतो. आपल्याकडं आपल्या घरी भरपूर काही उपलब्ध आहे आणि त्यांच्या सगळ्या उपलब्धतेनुसार किंवा अतिशय आनंदात उत्साहात आपण हे उत्सव साजरे करतो. परंतु या स्पेशल मुलांच्या सोबत आपण एक दिवस तरी आपला व्यतीत केला पाहिजे. आपण यांच्या समवेत यांच्या चेहऱ्यावर थोडासा जरी आनंद आपण देऊ शकलो तर त्याच्यासारखं सुख दुसरं काही नाही. आज आमच्या फाउंडेशनच्या वतीनं या ठिकाणी या मुला मुलींमध्ये मिसळून गणेशोत्सव साजरा कारण या ठिकाणी बघितलं तर अतिशय परंपरागत पद्धतीने अतिशय उत्कृष्टपणे या संपूर्ण स्कूलची टीम या ठिकाणी गणेशोत्सव साजरा करते आणि त्यांच्या समेत या मुलांसोबत आज जो उत्सव साजरा करण्याचा आम्हाला जो क्षण मिळाला तो आमच्या आयुष्यातला अत्यंत अवर्णनीय क्षण आहे. आणि मी पुन्हा एकदा सर्वांना आवाहन करतो की तुम्ही आपल्या गणेशोत्सव आपल्या बाप्पाचं अतिशय आनंदात सण साजरा करत असताना तुम्ही यांच्यासमोर देखील एक क्षण नक्की या ठिकाणी तुमचं सर्वांचं स्वागत आहे. अतिशय चांगलं काम या संस्थेचं या शिर्डी शहरात सुरू आहे आणि म्हणून मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. आम्हाला आज या मतिमंद स्कूलमध्ये आरती करण्याचा बहुमान मिळाला त्याबद्दल मी या स्कूलचे आणि यांचे आभार मानतो. सर्व स्कूल कमिटीचे आणि इथल्या शिक्षकांचे. इथल्या शिक्षकांचं काम असं आहे की जी साईबाबांनी शिकवण घालून दिली यांची सेवा करा, यांच्यात देवाला बघा, हे काम यांच्याकडून होतं आहे. आणि ही मुलं घरापासून दूर आहेत, त्यांचे आईवडील इथं नाही आहेत, म्हणून आपण इथं येऊन त्यांच्या आनंदात सहभागी व्हायला पाहिजे, त्यांना एक आनंदाचे क्षण दिले पाहिजे असं मी समजतो. आणि या साईबाबांच्या कार्यात आपण आपला हातभार लावला पाहिजे. धन्यवाद. विद्यालय शिर्डी येथे मी मानसोपचार तज्ञ म्हणून हेमलता पवार. आमच्या शाळेतली जी मुलं आहेत ती 6 ते 18 वर्षापर्यंत त्या मुलांना आम्ही ॲडमिशन देतो आणि मुलं आल्यानंतर त्यांच्या सुरुवातीला असेसमेंट केलं जातं
या मुलांना काय येतंय काय येत नाही हे ते पाहिलं जातं, त्यानुसार त्यांचा अभ्यासक्रम ठरवला जातो आणि त्यानंतर मुलाची वैयक्तिक IEP तयार केली, म्हणजे वैयक्तिक शैक्षणिक कार्यक्रम तयार केला जातो आणि त्यानुसार मुलाला ट्रेन करण्याचा आम्ही प्रयत्न करतो, जेणेकरून तो स्वतःच्या पायावर स्वावलंबी होऊन स्वतःचं जीवन तो स्वतः जगला पाहिजे या दृष्टीने आमचे प्रयत्न असतात. त्याच्यामध्ये आम्ही मुलगा आल्यानंतर त्याला जी आपण नॉर्मल मुलांना आपण कपडे घालणं, म्हणजे दैनंदिन जीवनातली जी कौशल्य आहे, सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत ज्या आपण ॲक्टिव्हिटीज करतो त्या सर्व इथे शिकवण्याचा प्रयत्न करतो. इथे आल्यानंतर बऱ्याचशा मुलांना टॉयलेट ट्रेनिंग नाही आहे, आंघोळ करता येत नाही, दात घासता येत नाही आहेत, ह्या सगळ्या गोष्टी इथे शिकवल्या जातात आणि जेणेकरून तो दुसऱ्यांवर अवलंबून राहणार नाही याची काळजी आम्हाला घ्यावी लागते आणि पालक त्या भरोशावरती आम्हाला इथे सोडतात की जेणेकरून तो मुलगा पुढे जाऊन स्वावलंबी व्हावा. आज 18 वर्षापर्यंत 14 वर्षानंतर आम्ही त्यांना व्यावसायिक प्रशिक्षण देण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून पालकांची इच्छा त्याच्यात जाणून घेतली जाते. पालकांच्या इच्छेनुसार पालकांच्या घरी काय आहे त्यानुसार आम्हाला तिथे व्यावसायिक प्रशिक्षण त्यांना देण्यात येतं. आज आमच्या शाळेतली 3 ते 4 विद्यार्थी आज स्वतःच्या पायावर उभे आहेत. एक विद्यार्थी साई नेपाळ स्कूलमध्ये आज शिपाई म्हणून काम करतोय, एक मुलगा वैजापूर इथे मॉलमध्ये एक काम करतोय. असे बरेचसे विद्यार्थी आहेत की ते स्वतःच्या पायावरती उभे आहेत आणि स्वतःचं उदरनिर्वाह करण्याचा प्रयत्न करत आहेत. धन्यवाद.